नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एमपीएससी गडब पूर्व परीक्षा जी की 21 डिसेंबरला होणार होती, ती आता पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात आयोगाने अधिकृत नोटीस सुद्धा प्रसिद्ध केली. यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की आयोगाची अधिकृत नोटीस आल्यावर आपण त्यावर व्हिडिओ बनवू. तर या ठिकाणी आयोगाची आता ऑफिशियल नोटीस आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी परीक्षा पोस्टपोनच केली नाही, तर नवीन तारखा सुद्धा जाहीर केलेल्या आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कोणतीही महत्त्वाची माहिती किंवा अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नोटीसवर आलेलो आहोत. या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सुरुवातीला तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 8 डिसेंबर 2025 म्हणजे नुकतंच ही नोटीस आलेली आहे. नोटीस येऊन 1 तास सुद्धा अजूनपर्यंत झालेला नाही. यामध्ये विषय पहा, पहिला विषय आहे तो म्हणजे गट ब अराजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा. गट ब जी आहे ग्रुप बी त्याच्याबाबत. दुसरी आहे ती म्हणजे ग्रुप सी. दोनही परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहे. यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी असं सांगितलंय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट व अराजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2025च्या परीक्षेचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत करण्यात आलेले होते. तथापि राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 कार्यक्रमाअंतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निर्देशित केलेले आहे. मतमोजणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्देशित केलेले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर 2025 रोजी असल्याने त्या संदर्भात काही मुद्द्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागवण्यात आलेली होती. आयोगाने उपरोक्तप्रमाणे मागवलेल्या माहितीनुसार काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामध्ये कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतुकीची कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका तसेच परीक्षेच्या आयोजनाकरिता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळवलेले होते. म्हणजे परीक्षा आयोजित करण्यात या अडचणी येणारच होत्या असं त्यांनी यामध्ये सांगितलं. आता ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या आपल्याला जाणून घेण्याची गरज नाही. आपण थेट तारीख पाहूया. सुरुवातीला पहा, जाहिरात क्रमांक त्यांनी दिलाय गट ब चा. यामध्ये आपली परीक्षा होणार होती 21 तारखेला, आता ती होणार आहे 4 जानेवारीला. आणि दुसरी जी संयुक्त पूर्व परीक्षा गट क, कारण की 4 जानेवारीला तर गट क होती, आता गट ब जी आहे ती गेलेली आहे गट क च्या जागी म्हणजे 4 जानेवारीला. आणि जी गट क होती ती राहणार आहे 11 जानेवारीला. म्हणजे जास्त काही डिफरन्स यामध्ये राहिलेला नाही. तुमचा जो काही अभ्यास आहे तो तुम्ही अगोदरही मी सांगितलं होतं कंटिन्यू ठेवा, आताही तुम्ही कंटिन्यू ठेवा. परीक्षा जास्त पोस्टपोन करण्यात आलेली नाही. थोडाच कालावधी या ठिकाणी तुम्हाला मिळालाय, त्याचं तुम्ही जे काही संधी आहे त्याचं सोनं सुद्धा करू शकता. यामध्ये तुमचे जे काही रिवाइज करण्याचे टॉपिक बाकी आहे त्याला तुम्ही रिवाइज करा. अगोदर आपली परीक्षा 21 डिसेंबरला होणार होती. 21 डिसेंबरला गट ब होती, त्यानंतर 4 जानेवारीला गट क होती. आता जी 21 डिसेंबरची गट ब होती ती होणार आहे तुमची 4 जानेवारीला, आणि जी गट क परीक्षा 4 जानेवारीला होती ती पोस्टपोन करून नवीन तारीख दिलेली आहे 11 जानेवारी. म्हणजे आता दोन्ही परीक्षा तुमच्या जानेवारी महिन्यात असणार आहे. एक असणार आहे 4 जानेवारीला गट ब आणि गट क राहणार आहे आपली 11 जानेवारीला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही नोटीस आज आयोगाकडून अपेक्षित होती आणि अखेर आयोगाने यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. परीक्षा आपली पोस्टपोन झालेली आहे, पण नवीन तारखा सुद्धा फार दूर नाही, म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. तर आतापर्यंत जी काही माहिती आलेली आहे ती आपण जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.